नकळे कानोबाची कोडी नवले महाराज तिथं नवले तिथं लय डोकं लावायचं नाही. कीर्तन आज आपल्या काय सप्त्यातलं आज सप्त्यातलं पकवला दे आज सप्त्यातलं कीर्तन आपलं टाका की थाप मग जराशी तुम्हाला हांगाची इकून दोन्ही टाकायची मग ते कसं आम्ही दार वगैरे धडाका धडका तुम्ही हांगायची हे कीर्तन फरातलं मग हे हसून खेळून आम्ही गप्पा मारल्यासारखं नाही. पण तुम्ही सगळे हसले पाहिजे तुम्ही सगळे बोलले पाहिजे. तुम्ही दमून आले मी दमूनच आलेले मी काही जास्त घरी झोपून आलो नाही. इथं माझं 150 किलोमीटर प्रवास झाला. आपल्या पालखी सोडायला गाडी घ्यायच्या संदर्भात गेलो होतो. त्यांनी फोन केला म्हणजे यावं लागेल गाडी पळवली मग आलो इथं. असं स्वरूपाचं निरोबर सांगतात की बाबा हो दरवर्षी या चुकवू नका. आता आमच्या गावात सांगून जातो कॅमेरा शूटिंग चालू काही मी भेट नाही. आमच्या गावात मागच्या वर्षी कांद्याला बाजार होता 35-40 रुपये किलो. आता आणि दिंडीच नाही विनेकरी मी एक आमचा अजून निष्ठावंत आणि मागून 3 चालत म्हणून चौथा 3 ती गाड नको बिघाड नको म्हणून चौथा 4 जण दिंडी नाहीच विनाच एवढंच गेलं. नाही तर व्यवसाय ट्रॅक्टर रथ नाही आमच्याकडे अजून पण ते सजून दजून यंदा कांद्याची काय अवस्था आहे अवघड आहे. कांदा जोड आपल्या पहिली गोष्ट जर बाजाड पडलं तर कांद्याचं पहिलं काय खरं नाही. तुम्ही काय म्हणसाल महाराज मी शेतकरी यांना माहिती शेती करू आता आपली बीट चालेल 25-30 रुपयांनी किलो आपल्याला मालाची बाकीची लागले तोंडाला पण परमार्थ केल्यानंतर मायबाप आपली शेती करायची आपला व्यवसाय करायचा आणि उरलेल्या वेळेमध्ये आणि थोडा वेळ जसं तुम्ही तुमचं अध्यात्म वाढवताय तसं व्यवसाय हे दृष्टीने कमी करायची लेख वाद्या उपसायची कामं करायची नाही. मी तुमच्या शेतकऱ्यासारखं आहे. आपण सगळे एकाच साऱ्यातली ढेकळी सगळी ते लक्षात घ्या. मी काय ढेकळा कुडा म्हणून आलेलो नाही. आपण एकाच वरून भेटली सगळीच माणसे सावडी मावडीने तुम्ही आम्ही तुमच्या घेऊ हे तुमच्या भाषेत सांगतो. महाराजांनी सांगितलं आहे की तुम्ही येत चला पण थोडं आपला विस्तार थोडं कमी करा. थोडा व्याप आपला कमी करा. का आपल्या बापाची चप्पल जर मुलाला जर आली तर बापाने जास्त तिथं लुडबुड करायची नाही. मग नातवंड सांभाळत्यात नातवंडाच बिस्किट आपल्यालाच खायला लागत्यात. जास्त डोक्याला नाही तू पोर तू सांभाळा नाही तर राहून दे तिकडे मला काही नाही मला परमार्थ करायचं. तर आता ते तुकड्याची अडचणी म्हातारी म्हणते काय तुम्हाला कळायचं नाही तुम्हाला कळायचं काय असं होतं. म्हणून मायबाप थोडं ध्यानात घ्या. सगळं सोडून द्या का नाही. वैराग्य तुम्हाला सगळ्यांना सोडून द्यायला सांगितलंय. तुम्हाला त्याग कधी करायला सांगितलेलं नाही. धर्मशास्त्राने सांगितलेलं की बायकोचा त्याग करू नये पैशाचा त्याग करू नये. पण त्याग कशाचा करायचा आहे. आपण दसऱ्याला रावण जाळीतो मग रावणाचा त्याग कशाचा करायचा. रावणाच्या पुतळ्या जाळल्याचा त्याग करायचा आहे का अहंकाराचा त्याग करायचा. अहंकार राहतो बाजूला आणि रावण जाळीते. तर कसला रावण जाळीते ह्यो अहंकार नावाचा त्याग टाळा सगळं होईल. तुम्हाला महाराज तुम्ही माळा वर काढल्यात मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात अजून माळा वर काढल्यात का अहो हे अभिमान पाहिजे. हे तुम्ही काय घातलंय घंटेचं आमचं घंटे हा 10 वयाचं याच्यात ताकदलंय. आता महाराज मी 25 जणांना माळा घातल्या. चढत आपलं कीर्तन थोडंच मी सांगतो नंतर एखाद्याच्या घरी गेलं महाराज बारीक माळा असली तर बघा नाही का बारीक सुई सारखी अरे ते सुई सारखी तुळशीची माळच होत नाही. माळा कोरोनाच्या काळात 20-25 माळा बनवल्या. आता नाही बनत कोणी येऊ नका माझ्याकडे मी नाही देणार. हा कोरोनाच्या काळात बनवले तुळशीची माळ बारीक होतच नाही. आता किती जणांच्या गळ्यात चापा आणि उद्या आळंदीला गेल्यावरती माळा बांधल्या तुळशीच्याच घ्या. हा तुळशीची माळेला महत्व हे काय तुळशीची माळ. आणि जर एखाद्या वारकऱ्याच्या याच्यात कोणाचं मन श्रीमंत असेल तर अशी वैजयंती घाला. ही वैजयंती माळगळा शोभे श्रीमंत हा श्रीवंची लाचन हे असे हे पांडुरंग परमात्मा हे पांडुरंगाला आवडते ते करा. देवाला आवडते ते करा. देवाला जे आवडत नाही ते करू नका. आपण काय करतोय आपल्याला आवडते ते देते देवाला विचारलं का कधी तुम्हाला काय लागत आहे. मग प्रेम सुख दे प्रेम सुख दे. हा प्रेम मागायचं ज्ञान मागायचं दुसरं काही मागायचं नाही. प्रेम नको फक्त बाबा भगवान परमात्म्याला जे मागायचे ते मागा. पण निळोबराय सांगतात नाही बाप निळोबराय कोणचं परमार्थ निळोबराय कोणतं तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुमच्या भागात ते निळोबरायच्या समाधीला मला वाटतं बऱ्याच दिंड्या तुमची जाती का समाधीला येते का निळोबरायच्या
आता येत चला. आता इथून माझं एवढं कीर्तन सक्सेस झाले, एक दिंडी आली ना लय झाली. आणि रामदास महाराजांना माहिती, महाराज आयुष्यभर त्यासाठी चिंतोय. निळोबारायांच्या समाधीला येत चला. 273वा समाधी सोहळा यंदा आहे. अजून 2 वर्षी 275वा निळोबारायांचा सोहळा आहे. 270 महोत्सव सोहळा जो आहे ना, अजून 2 वर्षांनी. मग तुम्ही येत चला. आणि निळोबारायांच्या समाधी, निळोबाराय हे स्थान असे लक्षात घ्या माय बाप, बारीक आहे का. पहिले संत होऊन गेले माऊली ज्ञानोबाराय, त्यांच्याच समकालीन संत असलेले संत नामदेव महाराज. त्यांच्या नंतर जे संत झाले ते संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांच्या नंतर जे संत झाले ते संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज. आणि तुकोबारायाच्या नंतर जे संत होऊन गेले ते फक्त एकमेव ज्या वारकरी संप्रदायानं ज्या संतांच्या गाथ्याला आज मान्यता दिली असे 5 नंबरचे संत निळोबाराय महाराज. त्याच्या पलीकडे संत आहेत, पण वारकरी संप्रदायानं त्या 5 संतांच्या ग्रंथाला गाथेला फार मान्यता दिली. निळोबारायांची गाथा आहे. संत माऊली ज्ञानोबारायांची सुद्धा गाथा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये 101 अभंग त्याच्यामध्ये माऊलींची गाथा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची सुद्धा गाथा प्रसिद्ध आहे. तुकोबारायांची तर गाथा 4100 अभंग तुकोबारायांची सुद्धा आहे. आणि निळोबारायांची सुद्धा, निळोबारायांचं गाथ्याचं पारायण मी स्वतः करतो. निळोबारायांचं एक अभंग 168 आणि 175 चरणांचा अभंग आहे निळोबारायांचा. एवढा अभंग मोठा कोणत्या संताचा नाही. ते आपलं पाठ ठेवायचं नाही, आपलं असं काढून थोडं पुढे चुकलं तर कुठं मुड म्हणायला चुकायला बघायला नको. विठाला म्हणून निळोबारायांचं आहे ठिकाणी अभंग 4 चरणांचा निवडलाय. निळोबारायांनी वर्णन बी केले. सगळे वारकरी आज धावून आल्यात, पण प्रतिवर्षी येते. का कोणी चुकलंय मागच्या वर्षी नाही आमच्या कांद्याची सारखी नको काय मत. कांद्याला बाजार भेटला का कांद्याच काढीत बसायचं. वारी गेली तिकडे काय होईल काय होणार. खंड करायचं नाही माय बाप. वारी अखंडपणे चालू ठेवायची. वारकऱ्यांना सेवा द्यायची. त्यांना तेवढी सेवा करायला तुमची मिळते. तुमचं पाऊल लागलं. भगवान परमात्म्याचं संतांची पालखी आज आली. ह्याच्या माध्यमातूनच आज वारीचे कीर्तन आपण करतो, वारीत चलतो. पण वारीत चलता असताना माय बाप आपण ती सेवा करायची. महत्वाचं सगळ्यात ज्याला देव पाहिजे असेल त्यांनी सेवा करायची बा. हा, ज्याला देव पाहिजे असेल. उदाहरण सांगून तुम्हाला पटणार नाही, उदाहरणच सांगावं लागेल. माझी जिजाबाई जगद्गुरु तुकोबारायांना भंडारा डोंगरावर भाकरी घेऊन जायची. तुकोबारायांच्या आधी इतिहासात लिहिलेले, चरित्रात लिहिले, तुकोबारायांच्या आधी जिजाबाईला देव भेटला. बिचारा काटा काढायला आला, काटा काढून गेला. काटा कांचा काढला, काटा काढला. आपली लय भाषे म्हणजे राट बोलती, पण काटा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने पायात रुतलेला आपल्या दाताने काढला. असं तो भगवान परमात्मा आहे. पण सेवा करणार का आता हे साधू तुमच्यापेक्षा पुण्य जे ज्यांनी घेतले त्याला लय पुण्य आहे. म्हणून आपण पुण्य घेत नाही, आपण देत चलतोय. लक्षात घ्या, आपण ऋणात होतोय. पण जो का वारकरीत आला त्यांनी भजन केलं नाही, टाळे वाजवले नाही, फुकाट खाऊन गेला. लिंग पुराण सांगतं 18 पुराणापैकी लिंग पुराण आहे. त्यामध्ये 84 लक्ष योनीमध्ये जर मनुष्याचा जन्म पाहिला तर मनुष्याच्या जन्माच्या अगोदरचा जन्म कुत्र्याचा आहे. कुत्र्याला कळतंय, त्याला भाषा येते, फक्त त्याला एक गोष्ट येत नाही, फक्त बोलता येत नाही. कुत्र्याला सांगितलं छो तर तिकडं पळतो, असं येतं तर जाईल कुठं. आणि हाड म्हणलं का जातो, पण परत बिनलाच्यासारखं येतो का नाही. त्याला हाड म्हणलं का ते किती वेळ लक्षात ठेवतोय, फार फार तर 5-10 मिनिटं. आता तशी लोक आहेत, एखाद्याला काही बोललं तरी कोडग्यावानी असते, राग येत नाही, आहे का नाही. प्रत्येक व्यक्तीला जनावराचा त्याच्यामध्ये गुण आहे, लक्षात घ्या, वाईट मानू नका. पण काही लोक पहिल्यासारखं पण वागतात, काम करीत नाही, नुसतं खातात. काम केलं तरी हा सांग कामी म्हणतो आपण त्याला, पहिलं काम म्हणतो. गाढव काम म्हणजे सांगून सुद्धा ते काम केलंच, उकेंडात सांगितलं लोळू नको तरी लोळायला, हा हे गाढव काम. म्हणजे प्रत्येक जनावराचा आपल्यात एक गुण आहे, लक्षात घ्या. प्रामाणिकपणा कुत्र्याकडे आहेच ना. तो प्रामाणिकपणे त्याला एक भाकरीचा तुकडा टाकला तो 3 दिवस, कुत्र्याचे शास्त्र असे, कुत्र्याला एक एवढा तुकडा टाकला ना त्याला भूक लागत नाही, एवढे तुकडे होतो 3 दिवस काढतो. अशा पद्धतीचे म्हणजे मला सांगायचं काय, कुत्र्याचा जो जन्म आहे, कुत्र्याच्या जन्माच्या नंतर लिंग पुराण सांगतं की मनुष्याचा जन्म आहे, आणि मनुष्याच्या जन्माच्या नंतर बैलाचा जन्म आहे त्याला. आणि ह्या जन्मांच्या फेऱ्यामध्ये ह्या जन्मात जर तुम्ही मुक्त नाही झाले, ह्या जन्मात जर तुम्ही यात्रेला नाही आला, ह्या वर्ष जर तुम्ही पंढरपूर सारखे पेक्षा जास्त तीर्थक्षेत्र महिमा म्हणजे आळंदी, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही निळोबारायनंतर जर प्रतिवर्षी धावत नाही आले, जाणून या आणि संत निळोबारायांच्या म्हणण्यानुसार तुम्ही आज या ठिकाणी आलात, फार पवित्र काम करत आहात. पुण्य आपण देत चालतोय, पुण्य मिळवत चालतोय. पुण्याची गणना कोण करी, माऊली ज्ञानोबारायांनी सांगितली, याची गणनाच कोणी करणार नाही, एवढं पुण्य मिळतंय. म्हणून
त्या माऊलींच्या ज्ञानोबारायांच्या असलेल्या समाधी करता आपण त्रयोदशीला समाधी असते. आता तुम्ही कधी जाता घरी? एखादं उरकून नाही जात ना? हा, हे फार महत्वाचं तुमच्यासाठी. टाळ्या वाजवा एखादा. हा, आता आमचे काय करतात, एकादश केली त्या दुसऱ्या दिवशी 12 सोडली का पळाली. अरे पण तुम्ही समाधीला आले का एकादशीला आले? समाधी राहिली कधी? त्रयोदशीला. आणि जातात का वारशीला? एक दिवस थांबले का होईल? एक दिवस लेट नाही का? एकादशीच्या आदल्या दिवशी पोचा. पण ते करत नाहीत लोकांना. आता आमचे सगळे यांना माहिती आमचा बागायती पट्टा आहे, आमच्या काही कांद्याचं ऊसाचं पैसे, आमचं MIDC पैसे, त्याच्यामुळे लोक त्याच्या नादी लागत नाही. काय करायचे म्हणते तिथं? हो, ते तुमच्या बीड, आष्टी, लातूर, बार्शी, इकडं संगमनेर, खाली कोकण, इकडं कोल्हापूर, सांगली भागातली लोक 7-7 दिवस माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याची सप्ते करतात तिथं. बरं, जागा घेऊन करीत्या तिथं, धर्मशाळा बांधून, पण आनंद घेतात माऊली ज्ञानोबारायांची. विश्रांती कोणाला आहे? तुम्हाला आहे. आमच्यासारख्या काय MIDC, पैसा पाणी सगळं. मग तिथं ती जात नाही. आता काय झालंय, एका घरावाल्याच काम राहिले सध्या. भावकीशी बांधती. त्याच्यामुळे आता आमचं गाव यांना माहिती, आमचं एकच गाव आहे, आमचं एकच घरी. तुमच्या माहिती का? एकच घरी आमचं गाडग्याचं. आमचं मामाचं गाव वरुड, आमचं गाडकोडे मूळ गाव आहे. आमच्या आजोबांची जशी आपल्या बाबांची जी परंपरा आहे तशी आमच्या आजोबांची 74 वर्षाची परंपरा आहे. आजोबा अजून 50 गावामध्ये त्यांचे सप्ते वैकुंठ, ते सप्ते आज करतायत. आज ते ज्ञानेश्वरी पारायण करतात. म्हणजे ही परंपरा आहे आमची. मी दिवसभर काही वाचलं तरी कीर्तन तुम्हाला त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न. असं हे फडकरी परंपरा आहे. त्याच कलरचा फेटा, त्याच कलरचो. पण आता धोतर मी आज थोडंसं नवीन घातले, नाही तर माझं काठापदर धोतर नसते. साधं राहायचं, साधं वागायचं. आणि साध्या माणसाची साधं राहिलं तर मग तुम्ही कीर्तन करा आपल्यातलाच. मी जर लई तुमच्या पुढं असं दाबातन वाजण्यात आलो, तुम्ही माणसं ते कीर्तन करेल. मी आज कीर्तन कर म्हणून नाही, मी